मुसळधार पडलेल्या पावसाचा फटका मध्य रेल्वेलाही बसलेला आहे। त्यानंतर अनेक प्रवाशांनी पर्यायी मार्ग म्हणून बसचा मार्ग निवडला, पण ठाणे शहरामध्ये रस्ते वाहतुकीवर परिणाम झालाय। बसवरही मोठ्या प्रमाणामध्ये ताण आल्याचं दिसतंय। ठाण्यातील महत्त्वपूर्ण अशा सॅटिस उड्डाण पुलावर असणाऱ्या बस स्थानकावर अनेक प्रवासी भर पावसात बससाठी ताटकळत उभे राहिल्याचं दिसून आलंय आणि याचाच आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी शुभम कोळींनी। मुसळधार पडत असणाऱ्या पावसाचा फटका मोठ्या प्रमाणात ठाणे शहरातील रस्ते वाहतुकीला देखील होताना दिसून येत आहे। पाहायचं झालं तर या ठिकाणी सॅटिस उड्डाण पुलावरील बस स्थानक जे आहे ते एक महत्त्वपूर्ण ठाणे शहरातील बस स्थानक आहे। याच ठिकाणावरून ठाणे रेल्वे स्थानकावरून विविध ठिकाणी बसेस ज्या आहेत त्या धावत असतात, परंतु या बसेसचा देखील आता या ठिकाणी खोळंबा जो आहे तो होताना दिसून येत आहे। अनेक प्रवासी गेल्या अनेक तासांपासून या ठिकाणी पावसामध्ये जे आहेत ते बसच्या प्रतीक्षेमध्ये दिसून येत आहेत। तर मोठ्याच मोठ्या लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या ठिकाणी बसच्या एकंदरीत लागताना दिसून येत असतील। ठाणे शहरातील एक महत्त्वपूर्ण सॅटिस हे बस स्थानक आहे आणि याच ठिकाणावरून अनेक बसेस ज्या आहेत त्या धावत असतात। ठाणे शहरातील विविध जे महत्त्वपूर्ण चौक आहेत, मार्ग आहेत, ठिकाणं आहेत, त्या ठिकाणी या ठिकाणावरूनच बसेस ज्या आहेत त्या मार्गस्थ होत असतात। एकंदरीत ठाणे शहरातील नागरिकांना ह्याच बसेस ज्या आहेत त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात व त्यांच्या घरापासून ते ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत एकंदरीत जोडण्याचं काम जे आहे ते हेच बस स्थानक करत असतं। परंतु याच ठिकाणावरती बसचा खोळंबा झाल्याने मोठ्या प्रमाणात ठाणे शहरातील बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या अडचणींमध्ये जे आहे ते आणखीन वाढ एकंदरीत झालेली आहे। शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।